एक उपक्रम आहे जो मागच्या 10-13 वर्षापासून मी यवतमाळ जिल्ह्यापासून सुरुवात केली आणि आता महाराष्ट्रभर सगळीकडे जाते आणि सरांसोबत देशातही जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे अंदमान निकोबारला सुद्धा तिथल्या गव्हर्नमेंट स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसाठी आमचे कार्यक्रम झालेले आहेत. सो मला खूप छान वाटतं की जी आवड आहे कुठेतरी आपल्याजवळ असेल तर ते आपल्याला देता आलं पाहिजे. आजची जनरेशन कुठे भरकटत आहे किंवा मुलींना का कळत नाही आहे की आकर्षण काय आहे आणि प्रेम काय आहे, मग याच्यात आपला रोल काय आहे किंवा मुलींना आपण सांगायला पाहिजे. मी लहान असताना तर नव्हतं असं काही, मग आता का सांगायची गरज पडते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक सत्र गुंफलेलं आहे. सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये चर्चासत्र घ्यायचो. 2 शिक्षक असायचे, 2 पालक असायचे, 2 मुलं, 2 मुली आणि आम्ही दोघं तो कंडक्ट करायचो कार्यक्रम. वेगवेगळे प्रश्न ऑडियन्समधूनच प्रश्न घ्यायचे आणि बिनधास्तपणे बोलायचे. पण मग नंतर लक्षात आलं की कुणी कुणी काहीतरी वैयक्तिक गोष्टींवरच जास्त बोलायला लागला. बऱ्याच महाभागांना माहीत मिळाला की मग कुठे थांबायचं हे कळत नाही आणि मग कार्यक्रम वेगळ्या वळणावर जातो. सो असंच काहीसं होत होत आता आम्ही आजच्या पिढीचं किंवा आपल्याला ज्या गोष्टीची खंत आहे किंवा जी गोष्ट आपल्याला सगळ्यांना सतावत आहे त्या गोष्टीबद्दल आम्ही थोडंसं आता बोलणं डायरेक्ट सुरू केलं. सो मुलांशी जेव्हा संपर्कात येतो तेव्हा आजची पिढी काय आहे हे कळायला लागतं, त्यांची विचारसरणी काय आहे हे कळायला लागतं. आता जसं मी सांगितलं, आमच्या घरामध्ये आम्ही बघितलं तर जवळपास 2-2 जनरेशनचा गॅप आहे आमच्या 3ही जोडप्यांमध्ये. आई बाबा, आम्ही दोघं आणि आमचे 2 मुलं. सो ह्या सगळ्यांमध्ये एक मोठा 2 जनरेशनचा गॅप येतो, वैचारिक, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा. सो एक असा आहे ज्याला टेक्नॉलॉजीचं काहीच माहिती नाही, एक असं आहे ते ओव्हर टेक्नोसॅव्ही आहे आणि आम्ही मधले दोघं जण सँडविच झालोय. आम्हाला तिकडेही बघायचं आणि इकडेही बघायचं. सो ह्या 50-55च्या एजमधल्या ह्या सगळ्यांना ह्या गोष्टींमधून जात असताना ह्या गोष्टी आपल्याला आपल्या दृष्टीने सहज कशा करून घ्यायच्या. सो हा परिवारचा जो कन्सेप्ट आहे की जसं मला सांगण्यात आलं की भाषा, वेश या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं किंवा आपण काय करायला पाहिजे. समस्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या डोक्यात आहे, पण त्याचा उपाय काय आहे, त्याच्यावर आपण काय बदल करून आणू शकतो, तो आपल्या पुरता न ठेवता आपण समाजापर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला बघून 4 जण जरी त्या गोष्टीची आपण जसं म्हणतो की संसर्ग जरी झाला तरी ती गोष्ट पसरत जाईल आणि तो एक कन्सेप्ट किंवा ती एक संस्कार आपल्याला समाजामध्ये पुन्हा रुळवता येईल. सो आता जर बघायला गेलं तर एक आनंदी कुटुंब किंवा समाधानी कुटुंब याचे 4 पिलर्स माझ्या दृष्टीने आहेत. हेल्थ, वेल्थ, सक्सेस. हेल्थ, वेल्थ, सक्सेस आणि चौथा आपण म्हणू शकतो काय म्हणतायचं, पुढे सजेस्ट करेल मला, आरोग्य. सगळ्यांना मान्य आहे. त्याच्यानंतर हेल्थ, वेल्थ, सक्सेस आणि नाही नाही एक सॅटिस्फॅक्शन नाही, कोणीच नाही सांगणार. सगळ्यात महत्वाचा पिलर आहे नो वे रिलेशनशिप. तुमचं आमचं एकमेकांशी असलेलं नातं हा सगळ्यात मेजर पिलर आहे आपल्या परिवाराचा. पण मी अडखळण्याचा नाटक केलं आणि कुणाला हा सजेस्ट पण नाही करता आला. सो इथून सुरुवात आहे. म्हणजे हीच आपली दुखती रहत आहे जी आपल्याला जमत नाही. मग ही का नाही जमत. सो आपण आधी जे बाकीचे 3 पिलर्स आहेत ते तेवढेच महत्त्वाचे आहेत, पण त्याच्याबद्दल आपण एवढं अवगत झालेलो आहोत. त्यातल्या त्यात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे अजून आपण खूप सुशिक्षित झालेलो आहोत. त्यामुळे हेल्थबद्दल म्हणजे मी वैद्यकीय शाखेची आहे म्हणून बोलणं मला बंधनकारक आहे आणि मी बोलणारच. सो पहिला जो आहे आपला पिलर दॅट इज हेल्थ किंवा आपलं शरीर. सो आता हेल्थ म्हणजे काय, तर तुमचं केवळ तुम्हाला BP, शुगर, अस्थमा, कॅन्सर नाही म्हणजे तुम्ही हेल्दी आहात का? आहात का? सगळ्यांचा पोहे खाऊन झालेत ना. मला ना त्या छोट्या मुलांसोबत बोलायची सवय. मी काही म्हटलं की तिकडून 2 उत्तरच जोड्याने येतात. सो तो अनुभव मला इथे हवा आहे. तुमच्यातलं ते बालपण आपण आज पाहूयात. सो सगळेजण जागे राहा. झोप आली तर मला सांगा, मी तिथेच थांबते. सो आता हेल्थ म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त फिजिकली तुम्ही फिट आहात असं नाही, तुम्ही मेंटली, सोशली आणि इकॉनॉमिकली आणि बौद्धिक किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही परिपक्व असले पाहिजे, निरोगी असले पाहिजे. सो हेल्दी असणं म्हणजे तुम्हाला आजार तर नसावाच, ही तर आहेच बरोबर गोष्ट, पण सोबत मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही तेवढे स्ट्रॉंग असले पाहिजे. याचं सिंपलचं उदाहरण आहे.
आपल्या बायकांपासून सुरू करू, कारण टीका आणि जोक्स आपल्याला पचवण्याची ताकद देवाने दिलेली आहे. पुरुषांचा अहंकार लवकर हे होतो. सो आपल्याला खूप सारे जोक्स बनतात, खूप सारे व्हिडिओज येतात की बायको म्हणजे काय आणि बायको काय, तर त्यात मला जायचंच नाही. पण एक मानसिक स्वास्थ्य आपलं कुठून डिस्टर्ब आहे हे कळायला लागतं. नणंद आणि भावजाया, नणंद आले की आपल्या कपाळावर छोटीशी आटी येते किंवा कुठंतरी काहीतरी मी नाही माझ्या माहेरी जाऊन असं कर, तिला भली लुडबुड आहे माझ्या घरामध्ये, इथून सुरू होतं. सो कुणी व्यक्ती मला भेटल्यानंतर माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीचं चांगलं रूप येण्यापेक्षा किंवा त्याची चांगली क्वालिटी येण्यापेक्षा जर माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत असेल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या हेल्दी नाही आहात. मग ती व्यक्ती तुमच्या घरातली असो, समाजातली असो, तुम्ही काम करता तिथली कार्यालयीन व्यक्तीची असो, ऑफिसमध्ये बसलेले आहे, फाईलचा ढीग आहे, समोरून आला चला आता कटकट कटकट करेल मला, येतं ना मनात हे, तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी नाही आहात. सो जेव्हा कुठला तरी व्यक्ती तुमच्या समोर येतोय, तुम्हाला त्याची चांगली बाजू पण माहीत असते, पण तुमच्या विचारांमध्ये डॉमिनन्सी निगेटिव्ह विचाराची असते आणि तीच तुम्ही सांभाळून ठेवता, त्यालाच अंजारता गोंजारता आणि मग हा कुठेतरी निगेटिव्ह हार्मोन काम करायला लागतो, स्ट्रेस फॅक्टर वाढायला लागतो आणि मग हे मानसिक आजार सो कॉल्ड